न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. पाथर्डी परिसरातील कलिंगा सांस्कृतिक समाज संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भगवान श्री जगन्नाथ यांच्या रथोत्सवाचा समारोप अत्यंत भक्तिमय वातावरणात झाला. सराफनगर येथील श्री जगन्नाथ मंदिरापासून सुरू झालेल्या या धार्मिक सोहळ्यात हजारो भाविकांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे नाशिकमध्ये वास्तव्यास असलेल्या ओडिशा राज्यातील नागरिकांसह स्थानिक नाशिककरांनीही मोठ्या श्रद्धेने या उत्सवात सहभाग नोंदवत भगवान जगन्नाथांचे दर्शन घेतले. रथोत्सवाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे राजे जयसिंह भोसले यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात जय जगन्नाथच्या घोषणांनी आणि भजन कीर्तनाच्या सुरावटीत रथयात्रेला सुरुवात झाली. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. 16 दिवसांची नगर परिक्रमा. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्तींना रथात विराजमान करून 16 दिवस विविध भागांत नगर परिक्रमा काढण्यात आली. दररोज वेगवेगळ्या परिसरात आरती, महाप्रसाद आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अखेर माडकेश्वर मंदिर परिसरात रथोत्सवाची सांगता झाली. त्यानंतर पुन्हा मंदिरात भगवान श्री जगन्नाथ यांची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. पुरीच्या रथयात्रेचे महत्त्व सांगत महाराजांचे मार्गदर्शन की भगवान श्री जगन्नाथांची रथयात्रा ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश देणारा उत्सव आहे. ओडिशातील जगप्रसिद्ध पुरी रथयात्रेत सहभागी होण्याचे जे पुण्य लाभते, त्याच भावनेने श्रद्धापूर्वक भगवानांच्या रथाचे दर्शन, रथ ओढणे आणि सेवेत सहभागी होणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. भगवान स्वतः भक्तांच्या भेटीस रथातून बाहेर पडतात, हा या उत्सवामागील मुख्य संदेश आहे. जात, धर्म, पंथ या पलीकडे सर्वांना एकत्र आणणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीतील एक अद्वितीय अध्याय आहे, असे त्यांनी सांगितले. जैसे उड़ीसा में जगन्नाथ महाप्रभु की रथ यात्रा पूरा देश ही नहीं तो पूरा संसार जिस तरीके से धूमधाम से आज मना रहा है, उसी की श्रृंखला में नासिक में, इस कुंभ नगरी नासिक में उड़िया समाज की ओर से आज यहाँ पे जो रिवाज जगन्नाथपुरी में निभाए जाते हैं, उसी रिवाज के स्तर पर आज ये नासिक नगरी में उड़िया समाज की ओर से यहाँ महाप्रभु जगन्नाथ की रथ यात्रा का एक काफी सुंदर भक्तिमय वातावरण के बीच यहाँ आयोजन किया गया है. और इस मौके पर मुझे यहाँ आने का अवसर मिला. 300 साल की जो हमारी पूर्वजों ने शुरू की हुई परंपरा, आज उसका रूप विश्वविख्यात है. इससे बहुत गर्व की अनुभूति होती है. और उसी तौर पे आज जो नासिक से रथ यात्रा का शुभारंभ हो रहा है, उस उपलक्ष्य में मैं समस्त नासिक की जनता को बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहूँगा. धन्यवाद. महाराजांनी पुढे सांगितले की भगवान श्री जगन्नाथांच्या कृपेने समाजात बंधुभाव, प्रेम आणि सेवावृत्ती वाढते. त्यामुळे प्रत्येकाने या परंपरेचे जतन करून भावी पिढीपर्यंत हा संस्कार पोहोचवावा. नाशिकमध्ये ओडिशा संस्कृतीचे दर्शन. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकमध्ये वास्तव्यास असलेले ओडिशा राज्यातील नागरिक हा रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. या उत्सवाच्या माध्यमातून नाशिकमध्ये ओडिशाच्या समृद्ध संस्कृती, परंपरा आणि धार्मिक वारशाचे दर्शन घडते. यंदाही नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ओडिशा समाजासोबत भक्तिभावाने रथोत्सवात सहभाग घेतला. त्यामुळे हा सोहळा सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक एकात्मतेचे सुंदर उदाहरण ठरला. नीलांचल निवासाय नित्याय परमात्माय बलभद्र सुभद्राय जगन्नाथाय नमः नमः. जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भव तमें. आए हुए सभी जगन्नाथ भक्तजनों का मैं तहे दिल से स्वागत करता हूँ. भगवान जगन्नाथ जी अपना मूल स्वरूप लेके भगवान आज निकल रहे हैं, अपना रथ यात्रा कर रहे हैं. जैसे भगवान हम सब की डोरी 365 दिन हाथ में रखते हैं, आज का दिन उन्होंने हमें दिया है उनकी डोरी हमारे हाथ में रखने के लिए. तो ये बड़ी गर्व की बात है. हम सभी आए हुए जगन्नाथ के भक्तजनों को मैं तहे दिल से हार्दिक स्वागत और अभिनंदन करता हूँ. जय जगन्नाथ. कार्यक्रमाला कलिंगा समाज कमिटीचे अध्यक्ष बाबूलाल पट्टनायक, उपाध्यक्ष अमरेंद्र राऊत, सचिव सत्यप्रकाश साहू, केदार नायक, रमेश जेना, अशोक दास, शिशिर साहू, राजीव सामंतराय
गणेश पटनायक, बी.के. दास, सुब्रमणियम रेड्डी, प्रशांत दास, ब्रजगोपाल साहू यांच्यासह समाजबांधव आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रथोत्सवाच्या समारोपानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले आणि जय जगन्नाथच्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता झाली.